वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल. तर भगवंताकडे जाण्याचा मार्ग अनेक आहेत. साधू संतांनी सोपी वाट केलेली आहे. पूर्वी भगवंताची सेवा करायची म्हणलं तर तपश्चर्या करावी लागायची आणि त्यावेळेस माणसाला आयुष्यही भरपूर होतं. आणि आता ह्या कलियुगामध्ये आयुष्य फार कमी आहे. आयुष्याचं कमी कारण असं आहे की उदाहरणार्थ 50 वर्ष आयुष्य, कोणाला 60 वर्ष आयुष्य. म्हणजे कर्म करत असताना कमवायचं किती, निम गेलं झोपीत, आणि भगवंताची सेवा करायची किती. त्यानुसार साधू संतांनी एवढा सुखकर मार्ग दिलेला आहे, सोपा केलेला आहे की सोपे वाटे जात असताना फक्त वाचेनं विठ्ठल म्हणायचं आहे. वाचा पवित्र असली की नामानं वाचा पवित्र होते, देह पवित्र होतो, हृदय पवित्र होतं. इतकी नामामध्ये पावर आहे. नव्हे तर सर्वच शरीर चैतन्यमय बनतो. त्यामुळं वाचन विठ्ठल विठ्ठल म्हणल्याबरोबर की भगवान परमात्मा आपल्या हाकेला, म्हणजे आपला आवाज भगवंताला ओळखता येतो. तर भगवंत जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. भगवंताचं नाव असणं गरजेचं आहे. कारण सर्व आकर्तम कर्तुम असणारी भगवंताची शक्ती अशी आहे की सर्व चालविणारा भगवंतच आहे. हे आपण बराच वेळ रेलमध्ये बोललेलो आहोत. कारण कुठलीही गोष्ट असे नाही की भगवंताशिवाय नाही. भगवंत नामामध्ये एवढी पॉवर आहे. ज्या न्यायाप्रमाणे एखादी अंधारी खोली असते आणि ते खोलीत प्रकाश जर लावला तो अंधार नष्ट होतो, त्या न्यायाप्रमाणे नामात एवढी पॉवर आहे. आपलं जे पूर्व कर्तव्य कर्माचं फळ म्हणजे आपण भोगत असताना तो नायनाट करण्याची पॉवर त्या नामामध्ये आहे. आणि कर्माची फळं भोगत असताना नामचिंतन घेतल्यामुळं ते मागच्या राहिलेलं जे काही कर्तव्य कर्म आहे ते पुसून चालू रिडिंगमध्ये आपलं जे काही कर्म आहे त्यामध्ये नामचिंतनाचा एक भार पडला. तिथून आपलं सात्विक कार्य चालू झाल्यामुळं आणि आपलं कर्मही सात्विक बनतं आणि त्यामुळंच आपलं जीवन उज्ज्वल होतं. म्हणून महाराज म्हणतात, स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल. या विठ्ठल नावामध्ये एवढी पॉवर आहे. आणि ह्याला जोडीला चंद्रमागे स्नान आणि तुका म्हणे ह्याचे ध्यान. चंद्रभागे स्नान केल्यानंतर सर्व पाप धुवून जातं. इतकी चंद्रभागेचं महत्त्व आहे. आणि ह्याच्या जोडीला नामचिंतन एवढं केल्यानंतर सर्व पाप ताप सर्व नष्ट होतात आणि आपलं जीवन उज्ज्वल होतं. या रेलमध्ये एकच शिकायचं आपल्याला की जीवन पुन्हा नाही आणि उज्ज्वल होण्यासाठी
भगवंताचं नामच करू शकतं. रामकृष्ण हरी. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.